कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो ऐका ना। काय हो? काय सत्यानाश झाला। काय सगळं संपलं। काय झालं? काही खरं नाही आता। अगं हो शांत हो, काय काय झालं काय? आई हो झालंय काय पण? आकाश घरात नाहीये। असं कसं होईल? आता आला होता ना तो? अरे नाही, बसा तुम्ही। मी गेले होते आता त्याच्या रूम मध्ये, तर मुली खिदळत बसल्या होत्या। मला म्हणाले की आकाश वसुंधरेला आणायला गेला। तेव्हा काय असं कसं होईल? का नाही, आपल्याला याचीच भीती होती ना। देव तरी कसली परीक्षा बघतोय आपली, कोणास ठाऊक। बस कर, आकाशला फोन करा दी। हा बाबा लावतो। त्याची गरज नाही। आकाश आलोय। अरे बरं झालं बाबा, आम्हाला किती काळजी होती तुझी। चिनू काय म्हणत होते मग? काय खरं नाहीये ना हे? हा एकटाच आलायस ना तू? हा नाही नाही नाही, हे चालणार नाही मला। ऐकून घे माझं। नाही नाही ऐकणार मी तुझा। तू कसं काय आणलंस तिला परत? काय गे, माझ्या मुलाचं वाटोळं करायची शपथ घेतली आहेस का तू? हा मी तू आई आकाश काय तिने करणी केली का तुझ्यावर? आई प्लीज स्टॉप इट। करणी सिरियसली? आकाश अरे मगाशी तू डिवोर्स पेपरवर सही केलीस ना, मग हे काय मध्येच? राईट, बरी आठवण केली तुम्ही। आलो। आता कुठे चाललायस तू? आई आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण त्याआधी जरा महत्वाचं काम करायचं आहे। काय गे, शरम लाज नाही वाटत तुला? त्याचं मन कसं बदललं मी काय विचारतेय सांग मला आधी। मला याचं उत्तर दे तू। सोड दिला, सोड। बाबा आय एम सॉरी। मी या घरात कोणाला त्रास द्यायला नाही आली, पण बाबा तुम्ही माझी बाजू ऐकूनच घेतली नाहीत कधी। अशी आकाशला अचानक भेटले आणि मग माझं त्यांच्याशी सविस्तर बोलणं झालं। नाही मला माहितीये, मी त्याला नक्की खायला घातलं असणार काहीतरी, म्हणून तो। जयश्री आई एकदा शांतपणे माझं ऐकून घे। आता असं काय जगा वेगळं ऐकवणार आहेस तू? कळेल, पण त्याआधी हे डिवोर्स पेपर्स यांची आता काही गरज नाही। सत्यानाश। आकाश काय केलंस हे? एक मिनिट बाबा, अजून बाकी आहे।
शुभमंगल सावधान 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 शुभमंगल 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 सावधान। वसुंधरा तुम्हाला परत एकदा सगळ्यांसमोर सांगू, आपलं लग्न मोडलेलं नाही आणि ते कधीच मोडणार नाही, कधीच मोडणार नाही, कधीच मोडणार नाही. आता बोला. आता बोलण्यासारखं राहिलंय काय? तिनं पूर्णपणे वश केलंय तुला. कोण म्हणाल? तो तुझा भोंदू बाबा का, ज्याच्या सांगण्यावरून तू वसुंधरांना घराबाहेर काढलेलंस? म्हणजे फक्त तू नाहीस, तुम्ही सगळे त्यात सहभागी झालात. आकाश, अरे इथे दिवस रात्र तुझ्या मी काळजी करतोय, तर तू आमच्यावर संशय घेतोयस. मग काय करू बाबा, तुम्हीच सांगा ना. मी हॉस्पिटलमधून आल्यावर आई काय बोलली होती की वसुंधरा जेलमध्ये जाण्याच्या भीतीने डिवोर्स पेपर्सवर साईन करून निघून गेले. पण प्रत्यक्षात कारण काहीतरी वेगळंच होतं, बरोबर? आणि तुम्ही सगळेच गप्प राहिले का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.